नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी आणि शेतकरी कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण बोलणार आहोत शेतकरी कर्जमाफी 2025 बद्दलची खरी माहिती. तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर खूप व्हिडिओ फिरत आहेत ज्यात असं सांगितलं जात आहे की आजच कर्जमाफी झाली आणि 5 मिनिटापूर्वी GR आला, सगळ्यांचं कर्ज माफ झालं. पण मी आज तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो आहे की आजच्या तारखेपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा कोणताही अधिकृत GR जारी झालेला नाही. जर GR जारी झाला असता तर तो शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर, सरकारी निर्णय पोर्टलवर आणि मोठ्या न्यूज चॅनलवर नक्की दिसला असता. म्हणून कृपया अफवांवर विश्वास बिलकुल सुद्धा ठेवू नका. आता प्रश्न असा आहे, मग सरकार नेमकं काय करते? मित्रांनो, राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत सध्या अभ्यास करत आहे. सरकाराकडून असं सांगितलं जातंय की शेतकऱ्यांची परिस्थिती, थकीत कर्जाची रक्कम आणि राज्यातील आर्थिक स्थिती या सगळ्यांचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. म्हणजे काय तर कर्जमाफीचा विचार सुरू आहे पण अंतिम निर्णय झालेला नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, पण सरकारकडून थेट आर्थिक मदत देण्यात आली आहे. पीक नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती मदत आणि काही योजनांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. पण शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, ही मदत म्हणजे कर्जमाफी नाही. आता खूप लोक विचारतात की जर कर्जमाफी झाली तर कोणाला फायदा होईल? साधारणपणे पीक कर्ज घेतलेले शेतकरी, सहकारी बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार, ठराविक तारखेपूर्वी कर्ज घेतलेले शेतकरी यांनाच प्राधान्य दिलं जाईल आणि यांनाच दिलं जातं. खाजगी फायनान्स, मायक्रो फायनान्स आणि वैयक्तिक कर्ज यांचा समावेश बहुतांश वेळी नसतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना आता काय करावं? सर्वात पहिलं, कोणत्याही यूट्यूबवर, थंबनेलवर किंवा व्हॉट्सअप ॲपवर मेसेजवर विश्वास ठेवू नये. दुसरं म्हणजे तुमचे सर्व कर्जाचे कागदपत्र, बँकेचे पासबुक, 7/12 उतारा, आधार लिंकिंग हे सगळं अपडेट करून ठेवा. कारण उद्या कधीही सरकार निर्णय जाहीर करू शकतं आणि त्यावेळी ज्यांची कागदपत्रे पूर्ण असतील त्यांनाच फायदा मिळतो. मित्रांनो, मी आदित्य या चॅनलवर कधीही खोटी माहिती देत नाही. GR आला, अधिकृत निर्णय झाला तर सर्वात आधी तुम्हाला येथे सांगितलं जाईल. म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण नंतरची माहिती जी येईल ती तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.